नमस्कार मित्रांनो, मी संदीप वाघमोरे. आज आपण पाहणार आहोत की शिक्षक माहिती सरळ प्रणालीमधील शिक्षक माहिती आपण कशा पद्धतीने भरायची. सर्वप्रथम आपल्याला ह्या ऍड्रेस बार मध्ये आपल्याला आपला education.maharashtra.gov.in हा ऍड्रेस टाकायचा आहे. हे पहा, मी ऍड्रेस टाकलेला आहे. त्यानंतर ऍड्रेस टाकल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. त्यामध्ये स्कूल, स्टाफ आणि स्टुडंट. आपल्याला स्टाफ या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे. स्टाफ निवडल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. यामध्ये डाव्या बाजूला क्विक लिंक्स हे आपल्याला ऑप्शन दिसतंय. त्यामधील स्टाफ पोर्टल या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. यामध्ये उजव्या बाजूला लॉग इन डिटेल्स, युजर आय डी, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे आपल्याला. या ठिकाणी युजर आय डी म्हणजे आपल्या शाळेचा UDIS नंबर आहे. हा आपल्या शाळेचा तुमच्या शाळेचा तुम्ही UDIS नंबर टाकायचा युजर आय डी म्हणून. आणि पासवर्ड जो आहे तो आपल्याला संच मान्यतेचा किंवा आपण शाळेची माहिती भरताना जो पासवर्ड वापरलाय तो या ठिकाणी वापरायचा. त्यानंतर कॅप्चा कोड वर दिलेला आहे त्याप्रमाणे बघून टाकायचा आहे. लॉग इन बटनावर क्लिक केलं. आपण लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये टीचिंग स्टाफ यामध्ये आपल्याला काम करायचंय. टीचिंग स्टाफ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मॅप विथ शालार्थ अँड UDIS या बटनावर आपण क्लिक करायचे. हे पहा, या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षकांची नावं आलेली आपल्याला दिसतील या बॉक्समध्ये. तर हा जो बॉक्स आहे तो आपला UDIS चा बॉक्स आहे आणि या साईडचा जो बॉक्स आहे तो शालार्थचा बॉक्स आहे. आता आमचा या ठिकाणी शालार्थ डाटा अवेलेबल नसल्यामुळे आम्ही फक्त UDIS ने मॅपिंग करणार आहोत. शालार्थ डाटा अवेलेबल असेल तर तुम्ही या ठिकाणी मॅप विथ शालार्थ आणि मॅप UDIS असं दोन्ही करायचं आहे. तर मॅप करताना सगळ्यात प्रथम त्या शिक्षकाला आपण सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मॅप UDIS हे पहा, शिक्षकाला सिलेक्ट केलंय. त्यानंतर मॅप UDIS या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. तुमच्याकडे शालार्थ डेटा अवेलेबल असेल तर मॅप विथ शालार्थ आणि मॅप UDIS असे दोन्हीकडे सिलेक्ट करून मॅपिंग करायचं आहे. तर एखाद्या शिक्षकाला मॅप केल्यानंतर लगेचच या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये टीचिंग स्टाफ मध्ये डाटा अपडेटेड बाय हेडमास्टर या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. एका शिक्षकाला मॅप केल्यानंतर लगेच आपण टीचिंग स्टाफ मध्ये जाऊन डाटा अपडेटेड बाय हेडमास्टर या बटनावर क्लिक करणार. हे पहा, डाटा अपडेटेड हेडमास्टर केल्यानंतर आपल्या समोर अशी विंडो ओपन झाली. यामध्ये ज्या शिक्षकांना तुम्ही पहिल्यांदा मॅप केले त्यांची सर्वांची लिस्ट या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता ज्यांचं नाव अपूर्ण आहे याचा अर्थ ते मॅपिंग त्यांना एडिट करायचं राहिले. तर आपण यांना एडिट करण्यासाठी इथं सिलेक्ट करायचे. त्यांना सिलेक्ट केल्यानंतर हे पहा, त्यांची अशी सर्व माहिती या ठिकाणी आलेली असेल. तर त्यांचं जे नाव आपण व्यवस्थित करून घेऊया. नाव या ठिकाणी त्यांचं नाव येईल. या ठिकाणी व्यवस्थित नाव, पहिलं नाव, त्यानंतर मधील नाव किंवा आणि आडनाव अशा पद्धतीने आपण नाव, मधील नाव आणि आडनाव, जन्मतारखेत आपल्याला चेंज करता येत नाही. त्यानंतर त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर त्यांची कॅटेगरी आपल्याला निवडायची. कॅटेगरी निवडल्यानंतर त्यांचं सिलेक्शन पोस्ट कोण आहेत ते, ग्रॅज्युएट टीचर असतील, अंडर ग्रॅज्युएट टीचर हे निवडायचे. मॅनेजमेंट टाईप आपल्याला करायचंय बघा, एडेड आहे किंवा अनएडेड हे आपण त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी ओके करायचे. त्यानंतर सिलेक्ट वर्किंग टाईप ऍज पर संच मान्यतेने आहेत की सर प्लस हे आपण निवडायचे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकल्यानंतर असा सर्व डेटा भरल्यानंतर आपण सेव्ह या बटनावर क्लिक करायचे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यांची माहिती या ठिकाणी व्यवस्थित बघा, खालील नावं ज्याप्रमाणे पूर्ण आलेली दिसतील
याचा अर्थ त्यांचं व्यवस्थित एडिट झालेलं आहे. आता तिसरी पायरी अशी आहे की परत आपण टीचिंग स्टाफ मध्ये जाणार आहोत आणि सगळ्यात लास्टचा ऑप्शन टीचिंग डिटेल्स यावर आपण क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारची एक विंडो ओपन झालेली असेल. यामध्ये सिलेक्ट स्टाफ आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि सबमिट. तर आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सिलेक्ट स्टाफ या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या ज्या शिक्षकांची नावं पूर्ण आपण एडिट केलेली आहेत त्यांचीच व्यवस्थित दिसतील. ज्यांचं नाव सेव्ह नसेल झालं मागे पायरीमध्ये तर त्यांची नाव आपल्याला इथं आलेली दिसणार नाहीत. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की एडिट बाय हेडमास्टर हा रकाना आपण व्यवस्थित सर्वांची नावं एडिट करणं आवश्यक आहे. त्यानंतर टीचिंग डिटेल्स वर आल्यावर आपल्याला ही नावं व्यवस्थित दिसत आहे. तर ज्यांची माहिती आपल्याला भरायची असेल त्यांच्या नावावर आपण क्लिक करायचे. क्लिक केलं नंतर आपल्याला या ठिकाणी सबमिट या बटनावर सबमिट या ठिकाणी आहे. आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचे. तुम्ही पाहत असाल सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डाव्या बाजूला अशा प्रकारचे एक नवीन मेनू तयार झालेले आहे. यामध्ये तुम्ही माहिती भरू शकता की बेसिक अँड करंट पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर उजव्या बाजूला बघा ही जी माहिती भरलेली असेल ती माहिती आपोआप या ठिकाणी आपण या रकाने रिकामे असतील. आता मी भरल्यामुळे माझे आलेले आहे. आपण या ठिकाणी एक एक रकाना भरून नंतर वरच्या बाजूला सेव्ह हे बटन आहे. पूर्ण माहिती भरल्यानंतर आपण सेव्ह या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी सेव्ह करण्याच्या अगोदर चूज फाईल ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला आपलं डॉक्युमेंट स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर स्कॅनसाठी आपल्याला JPEG या फॉर्मॅट मधील फाईल लागते. अशा प्रकारे आपण सर्व मेनू भरत शेवटपर्यंत जायचं आहे आणि आपली माहिती प्रत्येक पेज वरती आपण सेव्ह करायची. तर अशा प्रकारे आपण शिक्षकांची माहिती सर्व एक एक शिक्षकाची किंवा वैयक्तिक माहिती आपण भरू शकतो. आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.